आणि त्या या क्षणाची मोठी बातमी बघूयात, कारण चीनच्या नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव झालाय। राज्याचे आरोग्य मंत्री त्यामुळे ॲक्शन मोडवर आले आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची बैठक लगेचच बोलावली आहे। आरोग्य विभागासोबत गुरुवारी आता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर चीनमध्ये जो नवीन कोरोनाचा प्रकार आढळलेला आहे त्याचा एक रुग्ण बंगळुरूमध्ये अर्थातच भारतामध्ये आढळलाय आणि त्यामुळे राज्यात सुद्धा आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। लगेचच आंबेडकरांनी आता महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि पुढे उपाययोजना करण्यासंदर्भात किंवा कशा प्रकारे यावर मात करता येईल या संदर्भात आता चर्चा या बैठकीच्या माध्यमातून केली जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरातच टेन्शन वाढलेलं आहे, मात्र भारतात सुद्धा आता टेन्शन वाढलेलं आहे, कारण भारतात पहिला रुग्ण हा आता कोरोनाचा आढळलेला आहे। त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर आले असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। चीनमध्ये नवीन हा व्हायरस आढळलेला आहे आणि त्या नवीन व्हायरस नंतर आपण पाहतोय संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली। अधिकची अपडेट या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणीकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, आपण पाहतोय अतिशय तातडीची बैठक बोलावण्यात आली, कधी ही बैठक होणार आहे, काय नेमकी उपाययोजना या बैठकी संदर्भातली सविस्तर अपडेट? नक्कीच गुरुवारी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाची ही बैठक बोलवलेली आहे आणि या विभागाच्या या एकूणच बैठकीमध्ये नव्या व्हायरस संदर्भात खरं तर चर्चा होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। एकूण जर बघितलं तर नव्या व्हायरसचा पहिला रुग्ण जो आहे तो सध्या बँगलोर येथे मिळून आलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, कारण अगदी वेगानं पसरणारा हा व्हायरस असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं खरं तर सगळ्या सिच्युएशनवर कंट्रोल करता येईल, HMPV व्हायरस नेमका काय आहे, त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत आणि कशा पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचवता येतील, या सगळ्या गोष्टींची माहिती खरं तर या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर देणार असल्याची माहिती मिळत आहे। त्याचप्रमाणे खूप पॅनिक सिच्युएशन होऊ नये, लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण बघतोय प्रकाश आंबेडकर यांनी ही बैठक बोलावली आहे, आरोग्य विभागासोबत ही बैठक होणार आहे। त्यामुळे आता पुढे हा जो आजार आहे यावर कशी मात करायची या संदर्भात रणनीती बैठकीमध्ये आखली जाईल।